आणि आता पुढची बातमी पाहूयात। लोकसभा निवडणुकीचं बिगुल तर वाजलं, मात्र राज्यामध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप काही निश्चित झालेलं नाही। जागा वाटपाचं 80% काम पूर्ण झालं असून 1-2 दिवसात जागा वाटप निश्चित होईल असा दावा महायुतीतल्या नेत्यांकडून केला जातोय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागा वाटपासंदर्भात चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। आमचा तर 80% पेपर आम्ही सोडवून टाकलाय ऑलरेडी। म्हणजे अजितदादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित करायच्या ते त्यांनी कधी करायचं त्यांनी ठरवायचं ते करू शकतात। सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे ते करू शकतात। आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचा 80% पेपर सुटला आहे। 20% पेपर आम्ही लवकर सोडवून टाकू। तर काल झालेली पत्रकार परिषद ही आणि त्याच वेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, काल म्हणाले होते देवेंद्र फडणवीस की महायुतीचा 80% पेपर सोडवून झालेला आहे, मात्र 20% बाकी आहे। तोच 20% सोडवण्यासाठी कधी येणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीला निश्चितपणे येतील अशा प्रकारची चर्चा आहे। त्यांच्या संदर्भात आज चर्चा होती की आज रात्री उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, पण अजूनही अमित शहा यांच्याकडून स्पष्टपणे वेळ मिळाला नसल्यामुळे ती बैठक अजूनही निश्चित होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात जेव्हा आम्ही अनेक ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी म्हटलंय की जोपर्यंत अमित शहा याच्यावर स्पष्ट वेळ मिळणार नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दिल्लीला रवाना होणार नाही। कारण की गेल्या 3 दिवसापूर्वी त्यांची वेळ मिळाली होती, पण ऐन वेळी ही वेळ बदलण्यात आल्यानंतर त्यांचा दौरा रद्द झाला होता। आता चर्चा आहे की आज किंवा उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे सोबतच जर बघितलं आपण तर सुनील तटकरे असे सर्व नेते हे दिल्लीला दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या संदर्भात लवकरच स्पष्टपणे माहिती पुढे येईल, पण या घडीला हे महत्वाचं आहे की महायुतीचा जो तिढा आहे तो निश्चितपणे आहे। देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट म्हटलं असं की 80% आम्ही जागा सोडवल्या आहे, पण अनेक जागांवरती वाद आहे। आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने आपल्या 20 जागांची घोषणा केलेली आहे, अजूनही 28 जागांसंदर्भातली चर्चा अजून बाकी आहे। यानंतर भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळतात आणि एनसीपीला किती जागा मिळतात आणि शिवसेना किती जागा लढतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीनं दिल्लीच्या आणि मुंबईच्या वर्तुळात चर्चा आहे की 31-13-4 हा एक फॉर्म्युला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे या फॉर्म्युला शिक्कामोर्तब होतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।